मी डॉक्टर अर्चना देवकर, इंडियन रेड क्रॉस सोसायटी डॉक्टर शिरगावकर ब्लड बँकचे मेडिकल ऑफिसर. रक्तदान करणाऱ्यांनी त्याचं वजन 50च्या वर असायला हवं. एज 18च्या वर ते 65 वयापर्यंत आपण देऊ शकतो. त्यांना सध्या कुठले औषध गोळ्या चालू नसायला हवे. BP, शुगर सगळं चेक करूनच, मेडिकल हिस्ट्री विचारल्यानंतरच तो फिट आहे का नाही बघूनच रक्तदाता सिलेक्ट केला जातो. रक्तदान करण्यापूर्वी 4 तासात डोनरनी काहीतरी खाल्लेलं असावं. उपाशीपोटी देऊ नये, त्याला कुठल्या औषध गोळ्या असू नये. हे लक्षात ठेवून रक्तदात्यांनी पूर्ण हिस्ट्री ऑफिसरला सांगून मग रक्तदान करावे. आणि काही आजार असेल किंवा जसं एड्स वगैरे असं काय असेल? नाही, काही असेल तर त्यांनी कुठलेही आजार, कुठलेही औषध म्हणजे असू शकते. मेजर सर्जरी झालेली असेल किंवा कुठले झटक्याचे औषध चालू असेल किंवा एखादं व्हायरल इन्फेक्शन झालेलं असेल, अँटीबायोटिक म्हणजे आता ताप वगैरे असं काही नको आहे? नाही. किंवा पुतळ चावलेलं असते किंवा टॅटू काढलेलं असते. अच्छा. काही किंवा कावीळ झालेले असेल, त्यांनी सगळ्यांनी हिस्ट्री सांगणं गरजेचं आहे. ते देऊ शकत नाही? ते देऊ शकत नाही. ओके. रक्तदान केल्यानंतर रक्तदात्याला एक व्हॉलेंटरी कार्ड दिलं जातं. त्यावर स्वतःला, रक्तदात्याला, त्याच्या बायकोला, आईवडिलांना आणि मुलांना 3 वर्षांमध्ये कधीही रक्तची गरज भासल्यास त्याला फ्री ऑफ कॉस्ट त्यांना एक बॅग फ्री दिली जाते. ओके. रक्त दिल्यानंतर पण काही काळजी घेणं गरजेचं असते की 4 तासात भरपूर पाणी पिणे. बरं. किंवा आपल्याला काही त्रास झाला तर झोपून राहणे. किंवा मद्यपान, धूम्रपान करू नये. 4-5 तासानंतर ते बँडेज लावलेले ते काढावे. ओके. ओके. आणि किती 3 महिन्यानंतर रक्त एकदा दिलं, पुरुषांनी 3 महिन्यानंतर द्यावं आणि लेडीजनी 4 महिन्यानंतर रक्तदान करू शकतात. अच्छा. याचे फायदे काय होतात आपल्या शरीरावरती? फायदे म्हणजे आपण एक रक्तदान एका युनिटपासून आपण 4 जणांचा जीव वाचवतो. वारंवार रक्त दिल्यानंतर आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होतं. नवीन रक्त तयार होण्यासाठी चालना मिळते. ओके. आपली प्रतिकारशक्ती वाढते. परत आजार कमी होतात, निरोगी राहतो आपण. ओके. न्यू ब्लड सेल्स पण तयार होतात. अच्छा. आणि एक आपण कुणाचा तरी जीव वाचलेल्याचं एक समाधान आपल्याला मिळतं. आणि हे रक्तदान हे खरोखर श्रेष्ठ दान आहे. हे सर्वांनी लक्षात. रक्त कुठेही तयार होत नाही. रक्त तयार होण्याचं ठिकाण एक मानवी शरीरच आहे. ते कुठं पिकत नाही किंवा फॅक्टरी नाही. त्यामुळे जो मनुष्य शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम आहे त्यांनी रक्तदान केलं पाहिजे. आणि हीच खरी रक्षाबंधन असेल. रक्षाबंधनाच्या निमित्तानं सुद्धा अनेक अशा भावंडांना आपण, गरजू लोकांना जेव्हा ब्लड देतो, डोनेट करतो, तर ते आणि त्यांचं जीवनाचं रक्षण करतो, आयुष्याचं रक्षण करतो. तर हे पण खूप मोठे उपलब्धी आहे. मॅडम, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.